तर मुलांना आपण याच्या आधी सराव संचलनामध्ये पहिला जो प्रकार बनला होता अंशाधिक पूर्णांकाचा, आता हा दुसरा प्रकार आहे, हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक। म्हणजेच हा अंश आणि छेद हे दोन संख्या याच्यामध्ये दिलेल्या आहे, अंश आणि छेद आहे पण यामध्ये पूर्णांक नाही आहे। याच्यामध्ये सुद्धा अंश आहे आणि छेद आहे परंतु यामध्ये पूर्णांक नाही। मग अशा वेळेस याचा पूर्णांक युक्त अपूर्णांक कसं तयार करतात ते भागाकाराच्या सहाय्याने आपण मी सांगणार आहे। आता सर्वात पहिले ही क्रिया करताना आपल्याला भागाकार करायचा आहे। 7 आणि 30 याचा आपण भागाकार करू। मग 7चा पाढा आपल्याला म्हणायचा आहे 7 × 7 7 × 2 = 14 7 × 21 7 × 28 7 × 5 = 35। मग याच्यात 35 येणार नाही कारण 35 हे 30 पेक्षा लहान आहे म्हणून येणार आहे 7 × 28। आता इथे उत्तर आलेलं आहे वजाबाकी केल्यावर 2। आता इथे भाग पूर्ण जात नाही आणि पूर्ण जात नाही म्हणूनच तो झाला अपूर्णांक। आता इथे काय आहे 7 इथे 4 इथे 2, यामध्ये सर्वात पहिले काय करायचं आपल्याला 7 जसाच्या तसा, जो छेद आहे तो जसाच्या तसा लिहायचा। आता आपल्याला 7 आणि 4 या दोघांचा विचार करायचा आहे, तर यामध्ये पूर्णांक कोणता आहे 4, जे उत्तर आलेला आहे तो आहे पूर्णांक म्हणून तो येणार आहे पूर्णांकाच्या ठिकाणी। आणि जे उरलेले जे 2 आहे ते येणार आहे अंशाच्या ठिकाणी। पाहून घ्या, सर्वात पहिले 7 जसेच्या तसे येणार आहे, जसे ते छेदस्थानी आहे तसेच ते छेदस्थानी राहणार आहे। जे उत्तर आलेलं आहे 4 हे उत्तर जे 4 आहे ते पूर्णांकाच्या स्थानी येणार आहे आणि खाली जे बाकी आहे 2 हे बाकी 2 येणार आहे अंशाच्या स्थानी म्हणजे खाली। म्हणजे पाहून घ्या, हे जे 2 आहे हे राहणार आहे अंश, हा जो 7 आहे हा राहणार आहे छेद आणि हा जो 4 आहे हा राहणार आहे पूर्णांक। अशा प्रकारे हा राहणार आहे अंश, हा राहणार आहे छेद आणि हा जो 4 राहणार आहे पूर्णांक। आता ह्या गणितामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारचं गणित करणार आहे। 8 भागिले 11। आता 8चा पाढा आपण म्हटलं 8 × 8 = 16। 16 म्हणजे ह्या 16 पेक्षा 11 लहान आहे म्हणून 8 × 8 उत्तर आलं 3। मग त्या नियमास आपल्याला सर्वात पहिले हा जो 8 आहे हा होणार आहे छेद म्हणून आपण 8 जसाच्या तसा लिहिलं। नंतर हा 2 आपण अंश घेतला म्हणून हा 3 सुद्धा अंश घेणार आहे, हा राहणार आहे अंश। म्हणजे हा 3 सुद्धा आपण अंश घेतला जसा हा 2 अंश घेतला। त्यानंतर हे जे उत्तर आलेलं आहे 1 हे उत्तर आपण लिहिणार आहे पूर्णांक। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला भागाकार करून आपल्याला 8 जसाच्या तसा लिहिलं, हे जे 3 आहे हे खाली बाकी आलेलं 3 आहे हे 3 इथे लिहिलेलं आहे आणि जे उत्तर आलं ते आहे पूर्णांक। अशा प्रकारे आपल्याला हे पूर्णांक युक्त अपूर्णांक हे गणित पूर्ण सोडून घ्यायचे आहे आणि सोडवल्यानंतर आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे।